चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याची दोन सूत्र या ठिकाणी पाहणार आहोत. एक म्हणजे चौरसाची बाजू माहिती असेल तर, म्हणजे बाजू दिली असेल तर, आणि दुसरं चौरसाचा कर्ण माहिती असेल तर. तर मित्रांनो, वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात. जर तुम्हाला बाजू माहिती असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर अतिशय सोपं सूत्र आहे, ते म्हणजे बाजूचा वर्ग. म्हणजे जी बाजू दिलेली आहे त्या बाजूचा वर्ग करा. बाजू आहे 8, म्हणजे 8चा वर्ग जर केला तर तो येतो 64 चौरस सेमी. आता हेच जर चौरसाचा कर्ण दिला असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर, हे पण सूत्र अतिशय सोपं आहे, कर्णाचा वर्ग भागिले 2. म्हणजे या ठिकाणी कर्ण दिलेला आहे 10, 10चा वर्ग छेदामध्ये 2, 10चा वर्ग 100 भागिले 2 बरोबर 50 चौसेमी. तर या प्रकारच्या अतिशय सोप्या ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा, लाईक करा.